ओएस न्यूज, प्रवास सत्याचा। शिर्डी येथील साई चैतन्यनगर गणेशवाडी येथे वसंत रामभाऊ गोंदकर यांच्या पुढाकारातून पिंपळेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले। महंत अरुण गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या पिंपळेश्वर महादेव मंदिराचा मोठ्या मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलाय। महंत अरुण गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा पाठ करून श्री महादेव पिंड आणि नंदीची स्थापना करून मंदिरावर कलश चढविण्यात आला। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी साई चैतन्य नगरसह परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित पाहावयास मिळाली आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली होती। मात्र आज महादेव मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वरुण राजानेही हजेरी लावली असून गोंदकर कुटुंबाने या नगरात एक धार्मिक स्थळ निर्माण केले असल्याचं समाधान महंत अरुण गिरीजी महाराजांनी व्यक्त केलंय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज या ठिकाणी पिंपळेश्वर महादेवाची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी आमच्या भूदेवांच्या हस्ते ब्राह्मण देवाच्या मंत्रघोषामध्ये पार पडलेली आहे। आज आदरणीय गोंदकर साहेबांच्या आग्रहामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला। अत्यंत सुंदर असणारी मूर्ती कलश आणि नंदकेश्वर पार्वती गणेशजी आपण या ठिकाणी विराजमान केलेले आहे। या सुंदर गणेशवाडीमध्ये हा प्रथमतःच हा सुंदर असणारा सोहळा पार पडत आहे। सुंदर असणारा नवीन डेव्हलपिंग या ठिकाणी वसंतरावजी गोंदकर साहेबांनी केलेला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नातनं आज सर्वांच्या सहकार्याने हे महादेवाचं मंदिर अत्यंत सुंदर इथे झालेलं आहे। देवबाप्पाने अत्यंत सुंदर असे मंत्र बिकट परिस्थिती सुद्धा म्हटलेले आहे। गुरुदेवाला द्यावं तेवढे धन्यवाद थोडे आहे। आणि आज खऱ्या अर्थाने वरुण राजाचं आगमन झालं। पावसाची गरज आपल्या सर्वांनाच आहे। कोण असा व्यक्ती आहे की त्याला पाऊस नाही पाहिजे, आणि म्हणून पावसाची गरज आपल्या सर्वांना आहे। आणि आज खऱ्या अर्थाने भगवान शंकराला दया आली, शिवाला दया आली, या जीवाची दया शिवाला आल्यामुळे वरुण राजाला आदेश दिला, आता आज शिर्डीत मी येत आहे वरुण राजाला की भरपूर पाऊस होऊ दे। आणि म्हणून आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। पावसामुळे थोडस मागं पुढे झालं। या कार्यक्रमाकरता आमचे शंकररावजी सलालकर साहेब आवर्जून आहे, शेरकर साहेब आवर्जून उपस्थित आहे, प्रमोदजी शेरकर साहेब आवर्जून उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने भगवान शिव जीवाचं कल्याण करणारे दैवत आहे। महादेव बडा देव सब देवन का बाबा, सगळे देव आहे पण महादेव मोठा देव आहे। जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा हे एकटेच होते। सृष्टीच्या आधी जे होते त्याला आदिनाथ म्हटलेले आहेत ना, तरी आदिगुरु शंकरा लावून शिष्य परंपरा आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती तेच प्रेम मुद्रा गोरक्षाने दिली पूर्ण कृपा केली गैनी नाथा। नाथ परंपरा ही भगवान शिवाने प्रारंभ केली आणि सुरुवात केली। त्याच्यातून वारकरी संप्रदायाचा जन्म झाला। वारकरी संप्रदायाचा मूळ पाया जर कोणता असेल तर भगवान शिवजी आणि शंकरजीच आहे। विश्वातील सर्व परंपरा सुरू झाल्या असेल ते भगवान शंकर पासून आहे। आजपर्यंत शिवाचा जन्म कोणालाही सांगता येणार नाही। रामाचा जन्म विचारला तर चैत्र शुद्ध नवमीला राम जन्म आहे। कृष्ण जन्म जर विचारला तर अष्टमीला कृष्ण जन्म आहे। हनुमंताचा जन्म जर कोणी सांगितला तर चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंताचा जन्म आहे। पण भगवान शिवाचा जन्म पाहायचा असेल तर सगळं कॅलेंडर उलट पालट बघा, पण तुम्हाला सापडणारच नाही। गुरुजी काढून देणार नाही ना, आम्हाला काढता येणार नाही, कारण कॅलेंडर मध्ये पंचांगणामध्ये शिवाचा जन्मच नाही, कारण शिव भगवान शंकर हा जन्म आहेत। जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा ते एकटेच होते, त्यांनीच ही सृष्टी निर्माण केली। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, या जगामध्ये चराचर नाहीये। पहिले कोठेच नव्हते काही, अवघे शून्यच होते पाहे, कानोबा तेरे 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 तेथे एक ढालगच निर्माण झाली। जगत हे शून्याच्या रूपाने होतं। जगत हे शून्यात्मक होतं। शून्यावर ज्याची सत्ता आहे तो ईश्वर आहे। शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला सकळ, शून्यावर ज्याचा अधिकार आहे तो भगवान शंकर आहे, आदिनाथ आहे। जगत हे शून्य होतं आणि शून्याच्या पलीकडे जो होता ते आदिनाथ आहे।
हे जगत नव्हतं, जगाच्या आधी जो होता तो आदिनाथ आहे, त्यालाच आम्ही शंकर, शिव शंकर भगवान म्हणतो. आणि म्हणून अशा शिवाची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी सुंदर असणारी मूर्ती आपण या ठिकाणी विराजमान झालेली आहे. आणि आम्ही मंत्र घोषामध्ये सुंदर असणारा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. भगवान शंकराचं महत्व थोडक्यात सांगतोय असं आहे, जगत हे शून्यात्मक होतं, शून्यावर ज्याची सत्ता आहे तो आदिनाथ आहे. कल्पना करा, जगत ज्यांनी निर्माण केलं तो जगदेश्वर, जगाच्या आधी आहे, त्याला आदिनाथ म्हटलेलं आहे. मग हे शून्यात्मक जगत आहे. आता माझ्याकडे एक आहे, उदाहरणांनी सांगतो, तुम्ही मला शून्य द्या. शेरकर साहेब माझ्याकडे एक आहे, तुम्ही एक शून्य द्या. साहेबांनी मला एक शून्य दिला, माझा आकडा किती झाला? 10 वर गेला. आता डॉक्टर साहेब तुम्ही एक शून्य द्या, दिला, आपण किती झाले आता? 100 झाले. आता सुंदर असणारे आमचे चॅनलवाले भाऊ आहे इथं, भाऊ एक शून्य द्या, दिला त्यांनी पत्रकार साहेबांनी. आता किती झाले? जरा बारीक ऐका, हिशोब तुम्ही करा, मदत बरं का मला. नगरसेवक साहेब या ठिकाणी आहे, साहेबांकडनं एक शून्य झाला, आता किती झाले आकडा सांगा? 10,000 झाले. आमच्या देवबापांनी एवढ्या पावसात सुद्धा मंत्र चांगले म्हणले, त्यांच्याकडून थोडं दान घेऊन आपण, लोक त्यांना देतात, आपण एक शून्य द्या गुरुजी. गुरुजीने एक शून्य दिला, आता किती झाले? 1 लाख झाले. आता ज्यांनी ही जागा दिली, गोंडकर साहेब आमचे या ठिकाणी, वसंतराव पाटील साहेब, त्यांच्याकडनं एक शून्य घेतो, किती झाले आता? 10 लाख झाले. आणि तुम्ही सगळे भक्त इथं आले तेवढ्या आनंदाने, तुमच्याकडनं एक शून्य घेतो, आता किती झाले? 1 करोड झाले. आता सगळे करोड झाले, त्याबद्दल धन्यवाद देतो. 1 करोडवर आपण थांबून घेऊ, कारण आपल्याला वेळ नाही आता, कारण वरून राजा परत येईल, ते सांगता येत नाही. आता माझ्याकडे एक आहे, तुम्ही शून्य देत गेले, नाही आणखीन एक पाहुणे राहिले, राहतेचे पाहुणे राहिले, त्यांच्याकडनं एक शून्य घेतो. जावई नवीन, आता त्यांच्याकडनं एक शून्य घेतो, आता किती झाले? 10 करोड. तुमचं कम्प्युटर आहेच का चालू? अजून हरकत नाही, 10 करोड झालेले. आता 10 करोडवर आपण थांबून घेऊ. कल्पना करा, माझ्याकडे पत्रकार साहेब एक आहे आणि मला तुम्ही सगळ्यांनी मदत केली, शून्य देत गेले, अक्षरशः गुरुजीने पण मदत केली, शून्य देत गेले. बारीक ऐका, माझ्याकडे एकच होता, तुम्ही शून्य देत गेले, माझा आकडा वाढत गेला, 10 करोड पर्यंत झाले. आता टेन्शनचं काही काम नाही, मला मदत केल्यामुळं, सहकार्य केल्यामुळं, एका माणसाला मदत केली तर एक माणूस किती मोठा होऊ शकतो हे याच्यातलं उदाहरण आहे. म्हणून माणसाने कुणाला सहकार्य केलं पाहिजे, आपल्या माणसाला वर काढलं पाहिजे. थोडी थोडी जर मदत केली तर तो माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे. आपण सर्वांनी किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं, त्यालाच मनुष्य म्हटलेले आहेत. आता माझं पुढचं ऐका, अजून झालं नाही, पूर्ण संपलं नाही बरं का पत्रकार साहेब. परिणाम असा आहे की आता माझ्याकडे एक आहे, तुम्ही शून्य देत गेले, 10 करोड पर्यंत गेले. नीट ऐका, 10 करोडचा आकडा झाला की नाही. आता सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो. पाऊस चांगला झाल्याबद्दल डबल आभार मानतो. प्रथमतः ह्या वर्षातला चांगला पाऊस झाला, पाणी खळखळ वाहिलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. सगळ्यांचे आभार मानून, सगळ्यांचे धन्यवाद मानून मी आता माझा एक बाजूला काढून घेतो. खाली किती राहिले? तुम्ही जागी आहे का? मी माझा एक बाजूला जर काढला तर आता खाली किती राहिले? फक्त शून्यच राहिले. 10 करोड नाही आणि 1 करोड नाही, 1 लाख नाही. माझा एक मी बाजूला काढला तर सगळे शून्य शून्यात जमा झाले. शून्याला किंमत नाही राहिले. शून्याला किंमत ज्याच्यामुळे आली तो एक होता आणि तो एक बाजूला काढला तर हे सगळे जगत शून्य आहे. तो एक जो आहे तो भगवान शंकर आहे, एक आदिनाथ आहे. शिवजी एक आहे. देव बाजूला एक काढला तर सगळं जग हे शून्य आहे. असा जो आधी जगाच्या आधी असणारा ईश्वर जगदेश्वर ते महादेवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आपण या ठिकाणी करताय. हा योग इतक्या वर्षांनी आला, 71 वर्षांनी हा योग प्राप्त झालेला आहे. 5 श्रावण सोमवार आणि ह्या सोमवारामध्ये 5 श्रावण सोमवार येत आहे आणि हा योग पुन्हा श्रावण सोमवारने सुरू होतो आहे आणि सोमवारच्याच दिवशी सांगता होती आहे. हा सुवर्ण योग आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पिंपळेश्वर भगवान परमात्म्याची स्थापना करताय. मला वाटतं हा योग यायचा असेल पुन्हा 71 वर्षांनी येईल, त्यावेळेस आपण राहू की नाही सांगता येत
माझी गॅरंटी नाही, तुमचं सांगता येत नाही मला. तुम्ही राहा बरं का प्रमोद भाऊ. तर पुढच्या आपल्याला नाही सांगता येत ना, कल्पना करा. तर 71 वर्ष आपल्याला हा योग येणार आहे, असा योग पुन्हा येत नाही. म्हणून या सुवर्ण संधीचं सोनं केलं आपण. मी मनापासून आपल्या सर्वांना शिर्डीकरांना धन्यवाद देतो. आपल्या हाताने चांगलं कार्य होत राहावं, परमार्थ आपल्याला घडत राहो आणि आपल्या हाताने कोणा करता तरी मदत करण्याची भूमिका आपल्याकडे असावी, घडत राहावी. आणि म्हणून जे काम करत असेल ते काम श्रद्धेने, प्रेमाने, भक्तीने करा. हा संदेश साईबाबांचा आहे. कारण श्रद्धेने केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि म्हणून श्रद्धा आणि सबुरी हे घोष वाक्य आमच्या साईबाबांचं आहे. साईबाबांनी सगळ्या जाती, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन काम केलं आणि जगाला शुभ संदेश दिला. जे काम करायचं असेल ते श्रद्धेने करा, प्रेमाने करा. फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. काय होतं ते केल्याने? श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है. श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है, योग्यता स्थान देती है. ये तीनों अगर मिल जाए तो दुनिया सम्मान देती है. दुनिया सन्मान प्राप्त करावं वाटत असेल तर कुठलंही कार्य प्रेमाने, श्रद्धेने, भक्तीने केलं फळ प्राप्त होतं. आपण सर्वांनी ते केलेलं आहे. आणि वरून राजाचं आज आगमन झालंय. पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो. जय हरी, जय अडबंगनाथ. अलख निरंजन आदेश.